चौकाचा राजा, देवी चौकाचा राजा माझा, देवी चौकाचा राजा, देवी चौकाचा राजा। सुस्वागतम। नमस्कार, मी भाऊ कदम, मी डोंबिवलीकर आहे आणि आमच्या डोंबिवलीत गोकुळ मित्र मंडळ आहे आणि त्यांचे अध्यक्ष आहेत आपले अजित रमण जोशी, त्यात नंतर त्यांचे भाऊ सुजित रमण जोशी हे चांगले मित्र आहेत आणि आम्ही या मंडळाशी जवळीक यासाठी की हे मंडळ वर्षभर कार्यक्रम करतं आणि या मंडळाचं 25वं वर्ष आहे। त्यानिमित्ताने आज मोठा कार्यक्रम करतो आहोत। ढोल ताशांची सलामी आहे, नंतर पादुका दर्शन आहे, त्यामुळे खूप आनंद होतोय आणि बहुतेक आमचे डोंबिवली वेस्टचे किंवा डोंबिवली ईस्टचे सगळ्यांना ही माहिती आहे आणि सगळे दर्शनाला येत आहेत। गर्दी खूप होते आणि पावसाने सुद्धा स्वागत केलं आहे आमचं, त्यामुळे बरं वाटतंय। एवढा पाऊस असून सुद्धा भक्तगण येत आहेत हे महत्त्वाचं। याचं कारण मंडळांनी प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रम आयोजित केले गेलेत। म्हणजे तुमचं छत्री वाटप पावसाचं असो, नंतर हळदी कुंकू असो, लहान मुलांना पुस्तकं वाटप म्हणा किंवा दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो, त्यानंतर होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। म्हणजे वर्षभराचे जेवढे महिने आहेत त्या प्रत्येक महिन्यात काही ना काही सण साजरे केले जातात। त्यामुळे हे मंडळ प्रकर्षाने लक्षात राहतं आणि विशेष म्हणजे जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती असतो तेव्हा आम्ही माती आणतो आणि त्या मातीला आम्ही 5 नद्यांच्या पाण्याने पवित्र करून नंतर त्याची मूर्ती बनवली जाते। हे विशेष इकडे घडतं। जसं मुंबईकडे मोठे मोठे मंडळ आहेत, मोठे मोठे स्टेज बांधले जातात, त्यांच्या मूर्त्या तिकडून बनवल्या जातात, त्यामुळे त्यांना सोपं पडतं। पण आमच्या डोंबिवलीत ही प्रथा म्हणजे म्हणतो ना, आपली डोंबिवलीकर ही सांस्कृतिक शहर आहे, त्यामुळे हे संस्कृती ही आम्ही सगळी जपलेली आहे। त्यामुळे खूप बरं वाटतं डोंबिवलीचा एक मी रहिवासी आहे हे सांगायला आणि खूप आनंद होतो या मंडळाशी अटॅच असल्यामुळे। त्यामुळे म्हणजे आता तर चला हवे उद्या चालू आहे, पण मी पूर्वीपासून डोंबिवलीकरच होतो आणि तेवढंच प्रेम आजही माझे डोंबिवलीकर मला देत आहेत, हे मंडळ देत आहे। त्यामुळे गोकुळ मित्र मंडळ यांचे आभार।